त्याचा धडा इथल्या युवकांनी घेतला पाहिजे आणि या तरुणाला त्यांच्यापुढे एक आदर्श निर्माण व्हावा आणि म्हणून या ठिकाणी हा सत्कार घेण्याचं प्रयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. मिलिंदजी कांबळे लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थी, एक चांगला विद्यार्थी आपण पाहिलेला आहे. आपल्या गावातून 10वीला पहिल्यांदा महेश विद्यालयामध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन बोर्डावर नाव या विद्यार्थ्याचं आलं तो मिलिंद कांबळे. आणि ज्यांनी आता विकीच्या माध्यमातून या ठिकाणी तमाम अशा देशामध्ये आपण नाव कमवलं त्या मिलिंद कांबळेला आता तिच्या कामाची कदर करून त्यांच्या कामाची दखल देऊन या ठिकाणी पद्मश्री हा पुरस्कार देशामध्ये सर्वात मोठा पुरस्कार आहे, सर्वात उच्च असा पुरस्कार आहे. राष्ट्रपतींच्या पर्यंत आपण आपल्या गावाचा सुपुत्र त्या ठिकाणी पोहोचला याचा सार्थ अभिमान या भूमातीला आहे, या गावाच्या माणसाला आहे, या गावाच्या प्रत्येक नागरिकाला आहे, या विभागाला आहे, जिल्ह्याला आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मिलिंदचा आपण सत्कार केला आणि हा सत्कार या ठिकाणी आपण ज्यांच्या हस्ते करणार आहोत ते आदरणीय आपल्या भागाचे राज्यमंत्री बाळासाहेब जाधव साहेब, ज्यांचा अधिकार आहे, ज्यांना सगळ्यांना सामावून घेण्याचा अधिकार आहे, त्या माणसांच्या त्या नेत्याच्या हस्ते आपण या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे. आम्ही या ठिकाणी विनोदामध्ये सांगू इच्छितो की मी वकिली करत असताना आदरणीय माणिकप्पा सांगवीकर साहेबांच्या हस्ते दुयर्षित केली. राजकारणामध्ये काम करत असताना आदरणीय जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. त्यांनी एक गोष्ट मला या ठिकाणी आम्हाला दिली, ती जी जीवन भांडवल म्हणून आम्ही या ठिकाणी सांभाळतो ती एकच गोष्ट असेल की जे समाजामध्ये चांगलं आहे ते चांगलं म्हणायचं शिका, एवढा संदेश त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिला आहे. आणि म्हणून या प्रगल्भ अशा विचाराच्या माणसांच्या हस्ते आणि सगळ्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये जवाहर सर असतील, केंद्रे साहेब असतील, सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार व्हावा एवढी या गावची प्रामाणिक इच्छा होती. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच त्या ठिकाणी बोलून आदरणीय जाधव साहेबांना विनंती करतो की मिलिंद कांबळे यांचा चार श्रीफळ भेट देऊन, मानचिन्ह देऊन आणि मानपत्र देऊन या ठिकाणी सत्कार करावा.